नमस्कार दर्शकांनो, मी पूजा दीक्षित आणि आपण बघतायत आपल्या सर्वांचं लाडकं मंडळ न्यूज. माऊली हा शब्द ऐकला की एकच लक्षात येतं, शेगावचे गजानन महाराज. आणि अशाच शेगावच्या गजानन महाराजांचे भक्त हे आज आपल्यासोबत आहात. यांना निरंतर 14 वर्ष झाले आहेत हे अन्नदान करतायत, शेगावची वारी घेत आहेत. मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हाताऱ्यांना, ज्यांना कोणी नाही आहे, ज्यांच्याकडनं शेगावची वारी करणं हे होऊ शकत नाही आहे, सर्वांची मदत व एक मदतीचा हात म्हणून आणि एक समाजासाठी काहीतरी देणं लागतं ना, तेच देणं म्हणून ही एवढी व्यक्ती, ही मित्रमंडळी, ही एक आपल्याकडनं एक मदतीचा हात म्हणून सर्वांसाठी उभी राहिले. तर चला या सर्वांशी भेटूया. आपल्या सर्वांचं मंडळ न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय सांगाल मला सर्वजण. आमच्या समितीचं नाव जय हनुमान श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समिती, नवीन कॉटन मार्केटचं अमरावती असं आहे. तसं तर हे कार्य गेल्या 14 वर्षापासून सुरू आहे, परंतु या कार्याला मोठं स्वरूप प्राप्त व्हावं, आमच्या तसा या शहरामध्ये नावलौकिक होत चाललेलं आहे. तर याचं कार्य कुठेतरी घडी असावी, त्याचा हिशोब असावा, त्याचं कुठेतरी बॉन्डिंग असावं, सरकारच्या दप्तरी आपलं नाव असावं, असा सर्व उद्देश ठेवून आम्ही ही संस्था मागच्या वर्षी 17 जानेवारी 2023ला धर्मदाय आयुक्तांकडे न्यास नोंदणी केली याची. त्यानंतर ही समिती आता आमची रजिस्टर्ड आहे आणि आमच्या समितीमध्ये 18 लोक आहेत. मात्र 18पैकी रजिस्टर 18 आहे, पण 13 लोक कार्यरत आहे, बाकीचे 5 लोक या ठिकाणी कार्यरत नाही आहे. तर मी त्या 13 लोकांचा परिचय देतो, नावं सांगतो, परंतु आज या ठिकाणी जेवढे उपस्थित आहे या सर्वांनी आपापला परिचय या ठिकाणी सादर करावा असं मी त्यांना सांगतो. आपण घ्या. पहिले सर्वप्रथम संस्थेचे अध्यक्ष श्री रामभाऊजी भायदे हे गेल्या 14 वर्षापासून सतत निरंतर या समितीशी जुळलेले आहेत आणि त्यांचं दांडगा अनुभव व त्यांचं निस्सीम प्रेम गजानन महाराजांवरचं आणि त्यांचा प्रामाणिकता या सर्व गोष्टींना समोर ठेवून सर्व समितींनी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. त्यानंतर या समितीला सचिव म्हणून मी प्राप्त झालेलो आहे. माझं नाव मुकुंद विश्वनाथराव जोशी. तर या सर्वांच्याच विश्वासाने मला सचिव या पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर श्री प्रवीणभाऊ बुरंगे हे या समितीमध्ये आमचे कार्यकारी सदस्य आहेत. बंडूभाऊ कथिलकर हे आमच्या समितीमध्ये कार्यकारी सदस्य आहे. त्यानंतर हे श्री शिवाजीराव काळे हे सुद्धा या समितीमध्ये आहे. हे अरुणभाऊ गोदे हे सुद्धा कार्यकारी समितीमध्ये आहे. गजानन गुप्ता हे सुद्धा कार्यकारी समितीमध्ये आहेत. आणि या व्यतिरिक्तही लाला तिवारी म्हणून एक आहेत. त्यानंतर शशिकांत ढोले आहेत, सागर पडोळे आहेत, मनीष भुयार आहेत, सचिन जवंजाळ आहे, प्रफुल्ल चतुरकर आहेत, हर्षद वानखडे आहे. असे 13 लोक आम्ही आहेत. तर आपल्या संस्थेची सुरुवात ही बसवारीपासून झालेली आहे. तर आपल्या सर्वांना 14 वर्षा आधीची जी नेमकी तारीख आहे जेव्हापासून आपण सुरुवात केली ती लक्षात आहे का? ती साधारणतः आमचा कार्यक्रम असा असतो की मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून तर प्रगट दिनापर्यंत आम्ही ह्या गाड्या सोडतो. 2010मध्ये 21 जानेवारी साधारणतः अशी तारीख आहे ती की 21 जानेवारी 2010पासून हा कार्यक्रम आमचा सुरू झाला. आणि दर गुरुवारी आम्ही या ठिकाणाहून एक गाडी सोडतो, ज्यात 60 ते 70 प्रवासी प्रवास करतात. असे 11 गुरुवार आम्ही हे चालवतो. त्यानंतर प्रगट दिनापर्यंत हा कार्यक्रम आमचा असतो. तर आपणही आपल्या म्हणजे किमान किती गाड्या असतात त्या जातात? म्हणजे एक गुरुवार पकडला आपण तर एकच बस असते की त्या 1 किंवा 2 बसेस असं काही? नाही, असं पहिले सुरुवातीचे गुरुवार तर एकच बस असते, परंतु 11वा जो गुरुवार असतो त्या गुरुवारी आम्ही 10 बसेस सुद्धा सोडलेल्या याच्या आधी कधी एखाद वर्षी. यावर्षी आम्ही 6 बसेस नेलेल्या होत्या. म्हणजे लोकांची जी डिमांड असते येणाऱ्यांची ती पाहून त्या बसेसची संख्या ठरवली जाते. अच्छा, ही बस सेवा आहे ती निशुल्क आहे? निशुल्क बस सेवा आहे ही. तर यात वयोमर्यादा वगैरे असतं की म्हणजे लहान मुलं बाळ हे पण जाऊ शकतात असं काही? नाही, लहान मुलांना आम्ही सोबत नेत नाही, कारण की त्यांची काळजी करावी लागते.
आणि बसमध्ये साधारणतः स्त्रियांसाठी आम्ही 45 वर्षाच्या वरची वयोमर्यादा ठेवली आहे, तर पुरुषांसाठी 50 वर्षाच्या वरची. 50 वर्षाच्या वरची. ही ठेवण्यामागची काही कारणे? ही ठेवण्यामागचं कारण हेच आहे की त्यांची काळजी आपल्याला जास्त, लहान मुलं जर घेतले तर मग ते लहान मुलांना सांभाळणे भाग आहे. आणि जवान मुलं मुली घेतले तर त्यांचाही प्रॉब्लेम असा होतो, दर्शन कमी आणि सहल जास्त. तर त्याचा उद्देश हाच आहे की ज्यांना खरोखर दर्शनाची आवश्यकता आहे अशा लोकांसाठी म्हणून हे वयोमर्यादा. म्हणजे तुमचं एक आहे की कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट व्हायला नको, देवदर्शन हे व्यवस्थित व्हायला हवे, हेच एक ठरवून म्हणजे तुम्ही वयमर्यादा सुद्धा ठेवलेली आहे. जास्तीत जास्त सिनियर सिटीजन. अच्छा, सिनियर सिटीजन जास्त आम्ही आमचं जास्त रोज तेच राहते की जास्ती वयमर्यादा जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना जास्त घेऊन जायचा, तो आमचा एक उद्देश तो राहते. आणि म्हणजे या वर्षीच्या बसमध्ये आमच्याकडे 90 वर्षाच्या आजी पण होत्या, यांच्याच मार्फत आल्या होत्या. 92 वर्षाच्या होत्या. 92 वर्ष. अच्छा, तर ही जी बस सेवा असते त्याला लागणारा खर्च सर्वात मोठा जो एक असतो, कुठलंही कार्य करायला गेला की एकच ही जी बाब असते तो असतो पैसा. पैशाशिवाय होऊ शकत नाही. नक्कीच. तर हा खर्च आपण कशा प्रकारे करता किंवा कशा प्रकारे तुम्ही हा खर्च पुढे करता? याचा मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या आधी आम्ही एक मीटिंग घेतो. त्या मीटिंगमध्ये आढावा घेतो की कसं करायचं. आणि आमच्या संस्थेमध्ये साधारणतः 13 लोक आहेत. तशी 18 लोकांची संस्था पण काही कार्यरत नाही आहेत त्यातले. तर आम्ही असं ठरवून दिलं की प्रत्येकाने एक गाडी आपण द्यायची. आणि आमच्याकडे डोनर पण आहेत. ओके. जे दरवर्षी लोकांना आपल्यातर्फे पाठवू इच्छितात आणि आमच्या संस्थेचा ते त्यामध्ये फायदा घेतात. फायदा म्हटल्यापेक्षा आमच्या संस्थेमार्फत ते पाठवू इच्छितात. तर असे बरेचसे डोनर आहे जे दरवर्षी आम्हाला गाडी स्पॉन्सर करतात. तर त्यांच्या मार्फतही होते. आणि समितीचे सर्व सदस्य त्यासाठी स्वतःही सज्ज असतातच. सर, आपल्या समितीचं नेमकं नाव काय? ही समिती जेव्हा स्थापन झाली तेव्हा फक्त या समितीला एकच नाव होतं, ती म्हणजे श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समिती 2010 मध्ये. तेव्हा गजानन महाराज एवढाच एक उद्देश होता. तर या नवीन कॉटन मार्केट चौकामध्ये आमचा एक साधा बोर्ड होता आणि त्या बोर्डाच्या आहे. तर त्या बोर्डाच्या आधारावर ही समिती चालत होती. परंतु नंतर मग त्या चौकामध्येच हनुमान मंदिर आहे. तर ते हनुमान मंदिराचं जे होतं तिथे आम्ही ते बोर्ड आणलं, तिथे लावलं. आणि मग ते हनुमान मंदिराजवळ आल्यामुळे हनुमानजीचंही आमच्या संस्थेमध्ये पदार्पण झालं. आणि आम्ही ते आनंदाने स्वीकारलंय. म्हणजे ईश्वर सेवा करणे हाच एक संस्थेचा उद्देश असल्यामुळे ते मंदिर तिथे असल्यामुळे त्या मंदिराचंही कार्य करणे आपलं कर्तव्य या याच्यावरून मागच्या वर्षी मात्र आम्ही ही जानेवारी 2023 मध्ये ही संस्था आम्ही रजिस्टर केली. तर मग त्या मंदिराला सुद्धा आम्ही आमच्यात घेतलं आणि आमच्या संस्थेचं नाव ठेवलं श्री जय हनुमान श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समिती, नवीन कॉटन मार्केट चौक, अमरावती. तर हे आता स्थायी जे आहेत म्हणजे आता जे करंटमध्ये जे आहेत ते तुम्ही जे मला आता कॉटन मार्केटचा ॲड्रेस सांगितला, याआधी कुठे होतं? त्याच चौकात होतं. सहकार नगर आहे बाजूला. मॅक्झिमम कार्यक्रम सहकार नगरमध्ये होत असे. अच्छा. आपण ज्या बाऱ्या घेतल्यात तर याला खंड कधी पडलेला? नाही, खंड कधीच नाही पडलेला. कोरोनामध्ये एक गाडी तर नेली आम्ही. पण जो कोरोना पिरियड येऊन गेला 2022-23 जो 2022 मध्ये होता, जो त्यावेळेला कसं काय केलं आपण? जसं तो हे कमी होत गेला कोरोनाचा, आम्ही इकडे बसेस वाढवून गेलो. अच्छा. पण जो कोरोनाचा पिरियड होता, गजानन महाराजांजवळचे दर्शनासाठी सुद्धा एक शेगावमध्ये एक नियमावली सुद्धा दिलेली होती. आणि बसमध्ये सुद्धा न्यायचं म्हटलं तर ते एका सीटवर एक सोडून एक हे सगळं प्रकार होते. तर मग त्यावेळेला नियोजन कशा पद्धतीने? ते आम्ही अशाच पद्धतीने नियोजन केलं. म्हणजे आम्ही त्या पिरियडमध्ये आमचेच समितीतलेच लोक, फॅमिली लोक येणारे लोक. आम्हाला नेमकं कसं झालं होतं त्या पिरियडमध्ये आम्हाला त्या कोरोना पिरियडमध्ये 3 लॉकडाऊन मिळाले. त्या आमच्या त्या म्हणजे 20 ते 23च्या दरम्यान जे मिळाले त्यापैकी एक कठीण होता. तर तेव्हा त्या कठीण ह्याच्यात जे मंदिरांनी नियम ठरवून दिले होते त्या मंदिराच्या नियमाप्रमाणे
3 फुटाचं अंतर, मास्क लावून, सॅनिटायझर, ह्या साऱ्या गोष्टीचं आम्ही पालन केलं, तंतोतंत पालन केलं मंदिराने जे आम्हाला सांगितलं. अशा पद्धतीचं आम्ही एक बस नेली, आम्ही स्वतःच गेलो, आमचे कुटुंब नेले, पण खंड नाही पडू दिला. नक्की. म्हणजे तुमच्या संस्थेने आतापर्यंत तरी खंड पडू दिलेला नाही. मी येताना मला बोर्ड सुद्धा दिसलेला, आता सुद्धा आपली बारीचं चालू होतोय. तर लॉकडाऊनमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणीला समोर जावं लागलं? समितीचं जे कार्य ते अविरत असावं, पण लॉकडाऊनमध्ये आम्ही जे मंदिराचं दर्शन करून आम्ही आलो, पण आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर आम्ही छोट्या खाणी एक आमचा अन्नदानाचा एक कार्यक्रम सुरू केला, जो आधी तो सतत सुरू आहे, ते वाढत आहे. तेव्हा आम्ही समजा 1100 रुपयापासून सुरुवात केली होती, आता 5000च्या आसपास पोहोचून राहिली. म्हणजे असे आमची सुरू येते का दर गुरुवारचे जे लोक आहेत देणारे, समितीतून म्हणजे आमच्या समितीतले लोक आणत राहते, लोक अन्नदान करून देणारे जे आहेत ते लोक मदत करतात. अशा पद्धतीचं ते अविरत सुरू आहे. अच्छा. तर म्हणजे आता तुम्ही भोजनदान सुद्धा करते असं आपण म्हणू शकतो. आता तेव्हापासून हे आता निरंतर चालू आहे. जवळपास 500-700 लोक येतात आता. अच्छा. मोठा कार्यक्रम म्हणजे प्रगट दिनाचा. अच्छा. प्रगट दिनाला आम्ही जवळपास 5 ते 6 क्विंटलचा कार्यक्रम करतो. अच्छा अच्छा. तर हा दर गुरुवारी जो हा तुमचा कार्यक्रम होतो, तर याचा खर्च कसा काय असतो? याचा खर्च समितीच्या लोकांना आम्ही वाटून दिलेला आहे. वर्षाचे साधारणतः 52 गुरुवार पडतात. तर 52 गुरुवारी समितीतूनही कोणी ना कोणी देत राहते. या व्यतिरिक्त कुणाकडे वाढदिवस असला, कुणाच्या घरचं आणखी लग्नाचे वाढदिवस, आमच्याकडे येणाऱ्या प्रसादाचं सांगतो. कुणाच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्यानिमित्त आम्हाला प्रसाद द्यायचा आहे. कुणाच्या माझ्या मुलाचा वाढदिवस आहे त्यानिमित्त प्रसाद द्यायचा आहे. अशा अनेक कारणं घेऊन माझ्या वडिलांचं 61 आहे असे प्रसाद आलेले आहे. तर ते लोकही स्वतः येऊन या ठिकाणी आम्हाला वर्गणी देतात आणि ती सहयोग देणगी घेऊन आम्ही त्यांच्यातर्फे हा प्रसाद वाटप करतो. आता तुम्ही म्हणताय म्हणजे एक परंपरा मुळीच निघून राहिली की या परिसरातून ज्या आता वाढदिवस हॉटेलमध्ये न करता मंदिरातला प्रसाद देऊ, हे खरंच आनंदाची बाब आहे आणि हे शिकण्यासारखं सुद्धा आहे इतर दर्शकांना सुद्धा. तर नक्कीच सर, तुम्ही जे सांगताय की आमच्या समितीद्वारे असतं, तुमच्या समितीद्वारे असतं, हे आम्ही खर्च वाटून घेतो, नेमके तुम्ही भेटले कसे सगळे? आम्ही सर्व जनरली हे प्रॉपर्टी लाईनचे लोक आहोत. अच्छा. म्हणजे जवळजवळ 70 ते 80% आमच्या समितीतले, आणि सर्वजण प्रॉपर्टी लाईनमध्ये असल्यामुळे हे सर्व एका जागी आम्ही कुठं ना कुठे एका चौकात जुळायचो. मग जनरली ह्या चौकात आमची बैठक सुरू झाली. मग एक टाईम असा आला की प्रॉपर्टी लाईनमध्ये मध्ये मंदी आली, आजपासून 10 वर्ष आधी. मग बसल्यास ते काहीतरी करायचं, एक चांगला काहीतरी उपक्रम करायचा म्हणून आमच्या डोक्यात एक हे कल्पना आली की विनामूल्य गाड्या सोडायच्या. ज्यांच्याकडनं जाणं होत नाही किंवा कोणाचे मुलं राहतात ते आईवडिलांना घेऊन जाऊ शकत नाही सर्व्हिसमुळे किंवा इतर आणखी प्रॉब्लेम, तर मग अशा लोकांना आपण का शेगावला घेऊन नाही जायचं. मग आम्ही ट्रायल गजानन महाराजांची आधीपासूनच आम्ही आधीपासूनच म्हणजे हे आमच्या वाऱ्या चालू व्हायचे आधी आम्ही शेगावला दर गुरुवारी जायचं. आताही सुद्धा चालूच आहे हा प्रकार. मग असं करायचं बा काहीतरी हे असं करू आपण. एक आम्ही ट्रायल म्हणून एक पहिल्यांदा आम्ही अशीच गडी स्वतःच आम्ही निघालो. मग असं करता लोकांना माहीत केलं, लोक जुडले. हा उपक्रम आता एवढा वाढत चालला की जवळजवळ अमरावतीच्या 50 किलोमीटरपर्यंत आजूबाजूच्या खेड्याचे लोक जुडले. अच्छा. तर तो वारी घेऊन जाता आपण, तर बसमधलं वातावरण कसं काय असतं? बसमध्ये आमच्या गाडीत येणारे असे लोक राहतात, गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत, ज्याच्याकडे आज 20 ते 25 लाखाची गाडी जरी असेल तो आमच्या गाडीत यायला इच्छुक राहते. कारण आमच्या गाडीतलं एक वातावरण असं राहतं, एक पूर्ण साऊंड सिस्टीम आमच्या गाडीत राहते. इकडनं भजनं सुरू आणि येतानाही भजनं, त्यामुळे गाडीतलं एक एकदम संगीतमय वातावरण. का ते गाडीत येणाऱ्याला एवढं हे वाटतंय का ह्या गाडीत आपण दरवर्षी गेलोच पाहिजे एक वारी. तर या बसमध्ये फक्त अमरावतीकर असतात की इतर आजूबाजूचे? अमरावती, तिवसा, नागपूर पासून खेडेगावचे आजूबाजूचे खेडे आधीच नातेवाईक एकमेकांना सांगतात, ज्यांचे नंबर आधीच येऊन ते आमचे स्वतःचे नंबर इथे येऊन नोट करून देतात. सध्या आता वेटिंग सुरू झालंय. म्हणजे वेटिंग एक आठवड्या आधी बुकिंग होऊन जातं. एक आठवड्या आधीच बुकिंग होतं. नावाची लिस्ट आहे, नंबर राहते बोर्डला. म्हणजे येणाऱ्या गुरुवारची लिस्ट हे आदल्या गुरुवारीच तयार होऊन जाते. अच्छा. त्यामुळे गडबड होत नाही. अच्छा. कधी कधी असं होतं का की तुमचे सीट्स कंप्लीट होऊन जातात
आणि काही लोकांना आपण नाही, घेऊन जाऊ शकत नाही असं त्याचं कधी नियोजन झालेलं आहे आहे का? नियोजन आहे. त्याचं कसं ठरवलं आहे आम्ही की जे आमच्याकडे लिस्ट तयार होते, आता जर समजा ते 50 लोकांची लिस्ट तयार झाली, त्यातले उर्वरित लोक आहेत त्यांना पुढल्या गुरुवारी असा चान्स दिला जाते. शेवटच्या गुरुवारी 500-700 लोक जे नेल्या जाते, तर हे जे आधार कार्ड जे राहिलेले लोक आहेत हे सर्व लोकांनी एका गुरुवारी मग शेवटच्या गुरुवारचा चान्स आहे. सहसा गडबड होतच नाही, कारण आमचं कसं आहे, येणाऱ्या गुरुवारचं हे आदल्या गुरुवारीच पुरं प्लॅनिंग होऊन जाते. लिस्ट आदल्या गुरुवारीच बनते आणि त्यांना आम्ही त्यांचे मोबाईल नंबर त्याचं घेतो, कसं आहे मॅडम? त्यांना कळवलं जाते की ज्या दिवशी गाडी जाते त्या दिवशी वेळेवर तिथे कोणी येत नाही. त्याच्या आदल्या रविवारी आम्ही त्या ठिकाणी आमच्या मंदिराजवळ बसतो आणि तिथे तसं बोर्ड लावलेलं आहे, तसं सूचना दिलेल्या असतात, तर तिथे आम्ही रजिस्ट्रेशन करतो. तर येणारे पहिले 50 लोक जे आहेत ते त्या ठिकाणी नोंदवले जातात आणि मग त्यानंतर आम्ही ते बंद करून टाकतो. अच्छा. त्याच्यामुळे तिथे ज्या दिवशी गाडी सुटते त्या दिवशी असा कुठला गोंधळ होत नाही. ओके. ज्यांची नावं असतात त्यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी मंगळवारी कॉल करतो आणि त्यांनाच गाडीमध्ये बसवतो. अच्छा अच्छा. आणि कोणी त्यानंतर जर कोणी आलंय तर त्याला सांगतो की ही गाडी फुल झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी तुमचा नंबर. गडबड व्हायचं कामच नाही राहत. अच्छा. शांततेनं सर्व. आपल्या वारीमध्ये सर्वात दूरचा व्यक्ती कोण आलेला आहे? जो वयस्कर 90 वर्षाच्या आधी ज्या तुम्ही सांगितल्या, तर आतापर्यंत असं म्हणजे अमरावतीचंच नाही तर खूप दूरचा एक व्यक्ती जर आपल्या इथे आलेला आहे, जसं आपण जर नागपूरचा एरिया पकडला किंवा असं कुठलं म्हणजे सर्वात दूरचं? दरवर्षी नागपूरचे येणारे आहे, नागपूर येणारे आहे, मोजरीचे येणारे आहे. रामपूर कोकोर्ड्यावरून मागच्या वर्षी रामपूर कोकोर्ड्यावरून एक वैराडे नावाच्या आलेल्या होत्या. त्या रामपूर कोकोर्ड्यावरून आल्या होत्या. जवळपास इथून नागपूरची 70-75 किलोमीटर अंतरावर. नाही, एक तर यावर्षी नागपूरची UP, वैद्य family उत्तर आहे. प्रदेशमधले आले होते. हा म्हणजे इथे एक तिवारी म्हणून आहे, त्यांच्याकडे पाहुणे आले होते त्यांच्या घरचे आणि त्यांना आमच्या वारीमध्ये यायची खूप इच्छा होती. तर तेही आमच्या उत्तर प्रदेशमधून, त्यांचं गावाचं नावही माहीत आहे, मला लिहिलेलं आहे पण आता सांगता येणार नाही, पाहावं लागेल. तर ते लोकसुद्धा आमच्या वारीमध्ये येऊन गेले आणि खूप आमची प्रशंसाही करून गेले. नक्कीच प्रशंसा करण्यासारखंच आहे, कौतुक करण्यासारखंच आहे आपलं काम. अन्नदानामधला मेनू कसा काय असतो आपला? अन्नदानाचा मेनू हा जनरली महाराजांचा जो प्रसाद आहे तो बेसन भाकरी असा असतो. तर त्याच मूळ आधारावर आम्ही बेसन आणि पोळी असा हा भाकरी कार्यक्रम करणं शक्य करतो. नाहीये. भाकरी जसं शक्य शेगावला नाहीये. पत्राडीवर सगळी पोळी द्यायची आधी, तेच पद्धत आम्ही इथं असं सुरू म्हणजे केली. जे आपण हात करून असं राहायचं, जसं आधी शेगावला होतं, द्यायचे, हा, त्याच तेच पद्धतीचं. पद्धत आहे. अच्छा अच्छा बेसन पोळी आणि त्याच्यावर बेसन कांदा वगैरे अच्छा आणि एक फोडणीचा भात आणि एक जिलबी अच्छा. असा हा आमचा मेनू असतो. म्हणजे पूर्ण जेवण तुम्ही नाही, बनवू हे शकता. पूरक नाही, हे पूरकसाठी केलं कारण का लोकांची संख्या वाढली. नंतर मग जो ह्या म्हणजे मसाला भात आहे तो मसाला भातही आणखी वाढवलेला आहे. अच्छा अच्छा. म्हणजे त्यासोबत जलेबी. अच्छा, सुरुवात ही बेसन पोळीपासून झालेली आहे. अच्छा, तर अंदाजे हा तुम्ही आकडा कसा काय पकडता की इतक्या लोकांचं आपण करायला हवं, ते कसं काय असतं? दर गुरुवारी जे आरतीला लोक येतात, हा हा. आम्हाला आता एक अंदाज येऊन गेला, आताच म्हणजे एक अंदाज येऊन गेला की आता लोक वाढत आहे, त्या प्रकारे आम्ही प्रसाद वाढत चाललोय. अच्छा अच्छा. प्रसाद हा मूळतः एवढा नव्हता, कमी होता. परंतु जेव्हापासून लोकांना माहीत झालं, विशेषतः तो जो चौक आहे त्या चौकामध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत, नक्की. म्हणजे गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत. मॅक्झिमम गरीब लोक, रिक्षावाले वगैरे त्या दिवशी अशी आरतीच्या वेळेस आपली गाडी थांबवून तिथे प्रसाद घेतात. मॉर्निंग वॉकला जाणारे लोक सुद्धा ते आरतीला बरोबर त्या टाइमातच बरोबर येतात, ते सर्व जुडतात सर्व लोक तिथं. शाळेतले विद्यार्थी पण. हो हो नक्की. आणि त्याला नियंत्रण ठेवणे जरुरी आहे, कारण प्रसाद वाटायचा किती हा एक प्रश्न आहे. हो. कितीही प्रसाद असला तरी तिथे कमीच कमी पडते. पडते. वर्दळीचा त्यामुळे एक आम्ही साधारणतः 3000 रुपये खर्च येतो एका प्रसादाचा. आणि एवढा प्रसाद संपला की तो महाप्रसाद संपला, मग आलेल्यांना तो नाही मिळत. मग कधी असं वाटतं की अरे हे लोक नाही, पण तो पर्यंत वाढवत आम्ही वाढतच आम्ही चाललो, कमीच वाढवतो. पडते. आम्ही मग जे आणखी शेवटी जे राहिलेले लोक आहेत थोडं का होईना पण ते थोडं कधी पेढे, कधी जिलबी, मग
आलेला माणूस मग त्याला निदान एक जिलेबी तरी देऊन द्यायची. म्हणजे त्याला खाली हात जाऊ दे, हातावर काही ना काही द्यायचं. शेवटी त्याला स्वतःला समजून जाते की प्रसाद संपलेला. अच्छा, म्हणजे ही खंत मनात नाहीये तुमच्या की आपल्याकडनं उपाशी गेलंय कोण. बाकडी भेटतेच पेढे राहील, जिलेबी राहील, काही ना काही राहतेच. अच्छा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधी कधी जसं आपण जर मार्गशीर्ष महिना सुरू, काही गुरुवार असे असतात जे नवरात्रमध्ये येतात, उपवासाचा काळ असतो, तर त्यामध्ये कसं काय खिचडी करतो आम्ही. उसळ राहते, साबुदाण्याची खिचडी राहते, केळं राहते. तसं आहे, समजा एकादशीला गुरुवार आला तर बेसन पोळीचा प्रसाद नसतो. एकादशीच्या दिवशी आम्ही फराळाची उसळच वाटतो आणि नवरात्रात जर आला तरी फराळाची उसळच वाटतो. सोबत केळं राहते, त्याच्यासोबत केळं. या व्यतिरिक्त रामनवमीचा कार्यक्रम जसा शेगाव संस्थांमध्ये होतो तशाच धर्तीवर आम्ही आमच्या पद्धतीनं छोटासा कार्यक्रम त्या ठिकाणी करतो. त्याही दिवशी उसळ वाटप होते. महाशिवरात्रीला पण महाशिवरात्रीला पण उसळ वाटप होते. अच्छा, तो गुरुवार असो किंवा महाशिवरात्री, रामनवमी हे आम्ही करतो. यावर्षी तर असं कंटिन्यू 3 कार्यक्रम आले होते, 3 दिवस. अच्छा अच्छा, 3 दिवस आले होते तर 3ही कार्यक्रम केले. आता आम्ही अन्नदानात एक आणखी जोडलं. दरवर्षी आम्ही 1 ट्रक धान्य शेगावला पाठवतो. बापरे, 1 ट्रक. यावर्षी आम्ही ते चालू केलं मागच्या वर्षीपासून. अच्छा, श्रावण महिन्यात आम्ही ते तोही खर्च समिती आणि जनरली डोनर याला द्यायचं आहे, ते समितीतले लोक आणि इतर देतात. बस आम्ही देतो. आपण जो प्रसाद बनवता, अन्नदानाचा जो प्रसाद असतो जो आपला, तो नेमका कोण बनवतो, त्याची म्हणजे नियोजन वगैरे कशा पद्धतीचं आहे ते? माझं नाव अरुण रामचंद्र गोदे, न्यू हनुमाननगर, पाठ्यपुस्तक. अन्नदानाचा प्रसाद असं बनवलं जाते की आणि 11 किलोची पोळी, 2.5 किलोचं बेसन आणि 5 किलोचा मसाले भात अशा पद्धतीनं बनवल्या जाते. पहिले समजा मसाले भात तयार केलेला जाते, ते हॉटपॉटमध्ये ठेवल्या जाते आणि त्याच्यानंतर आम्ही पोळ्या टाकतो. जसं आपल्या घरी आपण पोळ्या टाकतो छोट्या, अशा समजा 200 ते 250 पोळी आम्ही तयार करतो. ते हॉटपॉटमध्ये पॅक केल्या जाते. त्याच्यानंतर बेसन केलं जाते. बेसन केल्या ते समजा डब्यातनी भरल्या जाते आणि त्याच्या हिशोबाने आम्ही असं करतो. पण याच्या म्हणजे अलावा जेवढं केलेलं राहते दर गुरुवारी आमचं जे आहे त्याच्यावर आम्ही समजा वाढवत बी नाही आणि कमी करत नाही. तेवढा प्रसाद आम्हाला पुरं आखरीचं शेवटपर्यंत सहसा पुरते. अच्छा, म्हणजे हा नेमका स्वयंपाक आपण करता असं म्हणू शकतो आपण? नाही, माझ्याकडे 3 बाया लावलेल्या आहेत स्वयंपाकाला. अच्छा, म्हणजे हे पूर्ण प्रसाद तुमच्या घरी होतो? हा, माझ्या घरी होतो. तुमचा व्यवसाय काय? माझा व्यवसाय आलू कांद्याचा व्यवसाय आहे. मी सकाळी आलू कांद्याची गाडी राहतो, त्याच्यानंतर तिकडून आल्यावर हे समजा प्रसादाचा प्रोग्राम चालू करतो. अच्छा, तर तुमच्या घरी पूर्ण हे नियोजन केलं जाते प्रसाद बनवण्याचं. आणि तुमच्या घरापासून इथपर्यंत आणायचं कसं काय नियोजन आहे? ॲटो आहे आमचा, म्हणजे समितीचा समितीमधल्या मित्राचाच ॲटो आहे. त्या ॲटोतने आम्ही आणतो. ॲटो नसलं तर माझ्या गाडीवर आणतो. माझी 2 व्हीलर आहे, 2 व्हीलर आणतो मी आणि इथं वाटलं जातं. हा जो प्रसाद बनते यांच्याकडे, त्याच्यासाठी आम्ही समितीकडून बरेचशी वस्तू त्यांना दिले, सामान दिले. हा, शेगडी दिली आहे, गंज दिले आहे, हातपात दिले आहे, समितीचं सामान आहे, सगळं सामान दिलं. आवश्यकतेनुसार आम्ही सामान दिलं. जे स्वयंपाक करायसाठी सामान पाहिजे आणि समिती झाल्यानंतर जे ठेवायसाठी सामान पाहिजे ते सर्व सामान समितीचं आहे. अच्छा, ते सर्व यांच्याकडेच जमा केलेलं आहे. अच्छा, हा स्वयंपाक तयार करायला म्हणजे तुम्ही किती वाजता सुरुवात करता? आम्ही स्वयंपाकाला तयार करतो 1 वाजतापासून. 1 वाजतापासून म्हणजे सुरुवात होऊन जाते. किती वाजेपर्यंत? 5 वाजेपर्यंत. 5 वाजेपर्यंत होऊन जाते. प्रसाद आम्ही इथं 6-6:30ला प्रसाद येते. 7 वाजता कंटिन्यू, म्हणजे 7 वाजता आरतीच होते आमची. म्हणजे 7 कोणी उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कितीही पाणी असलं तरी आम्ही आरती त्याच वेळेत करतो. किती की हवा धुंदाट जरी असलं तरी आमची त्याच वेळेस आरतीत बदलते. आरती झाली का मग प्रसाद. गजानन महाराजच्या कृपेनं एवढे सहकार्य केलं म्हणजे आम्हाला की बरसातीतने बी प्रसाद वाटायचा टाइम असला तर पाणी बंद होते.
त्या हिशोबाने आमचं हे. अनुभव आला आम्हाला. हे अनुभव आहेत आमचे. प्रसाद वाटप होईपर्यंत जेव्हा होते पाऊस आधी होऊन जाते, बरोबर आरतीच्या वेळेस बंद होऊन जाते, प्रसाद आमचा व्यवस्थित होते, नंतर पाणी येते. असा आम्हाला अनुभव आलेला आहे. नक्कीच गजानन महाराजांची कृपा आहे, आपल्यावर आशीर्वाद आहे. आम्ही म्हणतोय की हे महाराजांचीच कृपा आहे. आमच्यावर गजानन महाराजची कृपा आहे. आम्ही गजानन महाराजच्या कृपेनं त्याच्या आशेनं बरंच काही करत आहे. अच्छा अच्छा. जो अन्नधान्याचा जो ट्रक पाठवता एक म्हणाले, तर हा वर्षातनं एक वेळा जातो की कसं काय त्याचं? वर्षातनं एकच वेळा श्रावण महिन्यात. अच्छा. मग त्यात धान्य काय काय असतं? सर्व प्रकारचं गहू, तांदूळ, साखरचा डाळ, चणा डाळ, ज्याला जे द्यायचं आहे त्याला आम्ही आपल्या मागच्या वर्षी जे धान्य पाठवलं होतं हा. तर त्याची ही स्लिप आम्हाला ही गजानन महाराज संस्थानकडून मिळालेली. अच्छा अच्छा. यामध्ये आम्ही 4530 किलो गहू पाठवले होते, साखर पाठवली होती 200 किलो, तांदूळ पाठवले होते 390 किलो आणि तूर डाळ पाठवली होती 60 किलो. असं त्यांनी दिलेल्या स्लिपनुसार साधारणतः 1,52,730 रुपयाचं धान्य आम्ही त्यांना पाठवलं होतं. तर यावर्षी आमचा उद्देश त्याच्यापेक्षा जास्त पाठवायचा आहे. आणि मागच्या वर्षीचा आम्हाला मिळालेला जे साथ होती किंवा लोकांचा जे प्रतिसाद होता त्यापेक्षाही यावर्षी आम्हाला लोक आता सांगत आहेत की बाबा धान्य जाईल तेव्हा आम्हाला सांगा, आमच्या इकडून आम्हाला शेगाव संस्थानला पाठवायचा आहे. हा जो प्रोग्राम केला होता आम्ही धान्याचा, हा फक्त 3 दिवसात अरेंज केला होता. आम्हाला वेळ नव्हता मिळाला, म्हणजे आमच्या डोक्यात कल्पना आली आणि आम्ही तारीख ठरवली. आपण जेव्हा धान्य त्या ठिकाणी देतो ना, त्यावेळेस तुमचं डोळ्यातून आनंदाश्रू वाहते. एवढं त्या ठिकाणचं साफसफाई अशा ठिकाण असं म्हणजे जसं मंदिरातलं आहे तशा ठिकाणी तशी साफसफाई गोडाऊनची आहे. अच्छा अच्छा. या व्यतिरिक्त आम्ही त्या हनुमानजीच्या मंदिराशी जुळलो आहे, तर त्यामुळे हनुमान जयंती हा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होतो, तोही आम्ही करतो. त्यानंतर त्या ठिकाणी महादेवाची एक पिंड आहे, तर ते त्याचा जो उत्सव शिवरात्रीला साजरा होतो तोही आमच्या समितीतर्फे साजरा करण्यात येतो आणि प्रसाद वाटप करण्यात येते. आता याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे आमच्या घटनेमध्ये आम्ही बरेच कार्यक्रम लिहून ठेवलेले आहे. आणि हे सर्व कार्यक्रम जसं एखादी छोटीशी लायब्ररी, जशी तिथे सकाळी वृत्तपत्रांचं एक असं स्टॉल लावल्यासारखं नियोजन आहे, नियोजन आहे भविष्यात करायचं, पेपर वगैरे ठेवायचे, अच्छा अच्छा. जेणेकरून तिथे बसणारे काही म्हातारे लोक सकाळ संध्याकाळ असतात, थोडंसं वाचायला वगैरे थोडासा जागेचा प्रॉब्लेम. आम्हाला जर गव्हर्नमेंटनी जागा उपलब्ध करून दिली तर भविष्यात गौरक्षणची इच्छा आहे. अच्छा. नक्कीच. म्हणजे एक गौरक्षण सुद्धा अशी भविष्याची एक हे तुमचं आहे की आपण हे सुद्धा एक करावं. आणि सर्वात महत्त्वाचं मॅडम हे की त्या ठिकाणी गजानन महाराजांची मूर्ती सुद्धा नाही आहे. आमचा जो हा उपक्रम चालू होता हा फक्त एका फोटोवर चालू झाला आणि त्या फोटोची आज पूर्ण शहरामध्ये चर्चा आहे की या फोटोच्या एका फोटोच्या भरोशावर इतकी श्रद्धा लोकांची असते, हे खरंच पाहण्यासारखं आहे. आणि आताच नुकतं याच वर्षी आम्ही प्रगट दिनाच्या दिवशी त्या ठिकाणी एक पादुका पंढरपूरवरून आणल्या होत्या, ते आम्हाला एका जणांनी डोनेट केलेले आहे. क्रॉसमार्क बँकेचे जे मॅनेजर आहेत माथुरकर म्हणून, त्यांची इच्छा होती की या ठिकाणी मार्बलच्या तुम्ही लावा म्हणून. त्या आधी पण आमच्या तिथे पादुका होत्या, परंतु त्या लाकडी होत्या, तर त्यावर पाण्यामुळे त्या खराब व्हायच्या. तर त्या पादुका आहे आणि त्या पादुकांवर आता इतकी श्रद्धा आहे लोकांची की ते पादुकाच म्हणजे आमचे गजानन महाराज आहेत आणि श्रद्धेनं पूजा करतात. सकाळ संध्याकाळ आम्हाला सुद्धा दिवा लावायची वेळ नाही पडत तिथे. सकाळ संध्याकाळ रांगोळीपासून दिवे लावण्यापर्यंत सर्व कार्यक्रम लोक करतात. तर आपल्यासमोर ही समिती होती. या समितीचं नाव जय हनुमान श्री संत गजानन महाराज भक्त सेवा समिती असं आहे आणि या समितीचं खरंच कौतुक करण्यासारखं काम आहे आणि या समितीचं काम हे निरंतर असंच चालू राहो ही आमच्या मंडळ न्यूजतर्फे तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपला अमूल्य वेळ हा आपण आमच्या चॅनलला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, अशाच गजानन महाराजांच्या सेवाधारकांना आपण शुभेच्छा द्याव्या ही विनंती करते आणि असाच नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येत राहील. मला रजा द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. मला द्या रजा.